मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे हे प्रथमच नाशिकमध्ये येत आहे। आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जयती मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळते। आज नाशिकच्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे। तत्पूर्वी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्यासोबतच नाशिक जिल्ह्याला 3 मंत्रिपद मिळाले आहेत। दादा भुसे, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला 3 मंत्रिपद मिळाले आहेत। त्यामुळे कुठेतरी आपण जर बघतोय तर या तीनही मंत्र्यांच्या अभिनंदनाचे हे जे बॅनर आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। एकंदरीत नाशिकमध्ये आज या तीनही मंत्र्यांचं जे ते आगमन होणार आहे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये आपल्याला उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर नाशिकच्या विश्रामगृह या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे आज दुपारी आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे आणि तत्पूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागतासाठी आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये बॅनरबाजी करत त्यासोबत पक्षाचे झेंडे लावून या ठिकाणी जयते स्वागताची तयारी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।